सुरू करून देऊया आपण. सांगू सर. हॅलो सर, सुरू करून देऊ म्हणलं. हा चालू करा. आपण लोक जॉईन होत राहतील आपण सर्व. तर आज सर्वप्रथम राष्ट्रीय सेवा योजना मंत्रालय कक्ष उच्च शिक्षण विभाग यांच्या वतीने दरवर्षी कार्यक्रम अधिकारी, स्वयंसेवक व संचालक यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने पुरस्कार दिला जातो उत्कृष्ट कार्य केल्याबद्दलचा. हे शेड्यूल काल पडलेलं आहे. त्यानुसार आपल्या विद्यापीठांतर्गत जे काही 4 जिल्हे आहेत, या 4ही जिल्ह्यातील इच्छुक कार्यक्रम अधिकारी आणि विद्यार्थी यांच्याकरता सखोल असं मार्गदर्शन व्हावं. कारण आपल्याला कमी वेळेमध्ये हे सर्व पुरस्काराचे ऑनलाईन सबमिशन करायचं आहे. करिता प्रॉपर गाईडलाईन व्हावी हा उद्देश लक्षात घेता तातडीने आपण त्याची लिंक तयार करून आपल्या शेअर केलेली आहे. आणि आदरणीय यांनी 8 वर्ष महाराष्ट्र शासनाचं एसएलओ पद भूषवलेलं आहे. यशस्वीरित्या सरांच्या काळात एनएससीची वाटचाल देखील झालेली आहे. असे आदरणीय अतुल साळुंखे सर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यांनी देखील आपलं निमंत्रण स्वीकारलं. त्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या वतीने सर्वप्रथम मी सरांचं स्वागत करतो. याचबरोबर आपले महाराष्ट्र शासनाचे एसएलओ आदरणीय डॉक्टर प्रभाकर देसाई सर हे देखील आपल्याला जॉईन होणार आहेत. तिथे काही कारणास्तव एक मीटिंग असल्यामुळे ती उशिरा जॉईन होत असल्याचा संदेश आलेला आहे. तत्पूर्वी खरा उद्देश आपला आहे की या ठिकाणी याची काही निवड प्रक्रिया कशा आहेत. सर्वप्रथम कार्यक्रमाची भूमिका काय आहे, एनएससीची स्वयंसेवकाची भूमिका काय आहे आणि कार्यक्रम समन्वयाची भूमिका काय आहे. विशेषतः मागच्या वर्षी हा सर्वप्रथम प्रयोग आदरणीय साळुंखे सरांनी राबवला होता आणि तो यशस्वी देखील केलेला आहे. कारण आज बघतो की आपण मोठ्या प्रमाणावर काही पेपरलेस कार्यक्रम सुरू झाले पाहिजे, तशाच प्रकारचे या ठिकाणी हा प्रस्ताव पहिला प्रयत्न सरांच्या काळात झाला आणि तो यशस्वी देखील झालेला आहे. कारण कुठले तरी प्रस्ताव बाइंडिंग करून विद्यापीठ देतात, त्या ठिकाणी चाळणी करायची, पुन्हा त्या ठिकाणी चाळणी करून पुन्हा पाठवून द्यायचं आहे. तसे सगळं होण्यापेक्षा ऑनलाईन याची सगळी प्रक्रिया होऊन जे काही अंतिम 2 म्हणजे स्वयंसेवक आणि कार्यक्रम अधिकारी यांचे जे सर्व उत्कृष्ट ठरतील अशाच जे काही आहेत त्यांचे प्रस्ताव आपण काय करतो हार्ड कॉपीमध्ये जमा करतो. बाकी सगळे जमा करण्याची गरज भासत नाही. त्याशिवाय आपल्याला हवे असणारे डॉक्युमेंट देखील आपल्याला तात्काळ त्या निमित्ताने उपलब्ध होऊ शकतात. त्याची आपण चाळणी देखील चांगल्या प्रकारची करू शकतो. अशाच अनुषंगाने यावर्षी देखील आपली प्रक्रिया ही काल दुपारपासून सुरू झालेली आहे आणि काल दुपारपासून सुरू झाल्यानंतर त्यातला कालचा दिवस गेलेला आहे. आजही जवळपास आता अर्धा पाऊण दिवस गेलेला आहे. आपल्याकडे 14 आणि 15 म्हणजे उद्या आणि परवा 2च दिवस आपल्याला खऱ्या अर्थाने हे सगळं करण्यासाठी आहेत. मग हे सगळं करत असताना आज सकाळपासून आम्ही जेव्हा फॉर्म काढले त्या फॉर्ममध्ये जे मागच्या प्रकारचा फॉर्म आहे तशाच प्रकारचा आहे, मात्र बदल असा केला गेला की त्याची लिंक तयार करावी आणि ती काय करावी या ठिकाणी त्याला ॲडजस्ट करावी. अशा प्रकारे सगळे सरांशी माझा संवाद झाला आणि ही संवाद होऊन अगदी चांगल्या प्रकारची प्रक्रिया केली आहे. कारण जवळपास जर विचार केला गेला तर कार्यक्रम अधिकारी जे काही आहेत यांच्याकरता साधारणतः 31 पॉईंट दिलेले आहेत. या 31 पॉईंटनुसार आपल्याला त्या अनुषंगाने काय कार्यवाही केलेली आहेत किंवा उपक्रम राबवलेले आहेत त्याची आपल्याला इत्थंभूत माहिती पुराव्यांशी आपल्याला सादर करणं अपेक्षित आहे. आणि विद्यार्थी देखील तसेच आहेत. विद्यार्थ्यांचं सर्वप्रथम आता कॉलेजला महाविद्यालयात सगळेच आपण लॉग इन आयडी पाठवून दिलेले आहे. ते लॉग इन आयडीने आपण काय करायचं महाविद्यालयातून सगळं हा जे काही वेब पेजला जाऊन सगळी प्रक्रिया जे काही तुम्ही वर दिसलं तुम्हाला 6 प्रकारचं त्या 6 याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला ही प्रक्रिया करताना भूमिका राबवायची आहे. सर्वप्रथम जेव्हा तुम्ही वेब पेजला जाल समोर तिथे गेल्यानंतर तुम्हाला वर जे दिसेल तुम्हाला सर्वप्रथम इथे इन्स्टिट्यूट जे काही आहेत या इन्स्टिट्यूटचं माहिती तुम्हाला लोड करायची आहे. हे पेज बघा तुम्हाला दिसेल, हे मी दाखवतोय तुम्हाला. हे पेज अशा प्रकारचं ओपन होईल तुम्ही लिंक केल्यानंतर आणि मग हे जे काळे दिसतात या काळ्यामध्ये क्रमाक्रमाने तुम्हाला काय करायचं आहे माहिती सगळी भरायची आहे. ही सगळी भरत असताना सर्वप्रथम इन्स्टिट्यूट आहे, दुसरं आहे अप्लाय फॉर अवॉर्ड्स. जर तुम्हाला अवॉर्ड्सला जर अप्लाय करायचं असेल तर त्या ठिकाणी सगळी माहिती तुम्ही भरावी. एनरोलमेंट स्टुडंट ज्या विद्यार्थ्याला तुम्हाला या ठिकाणी अवॉर्डसाठी काय करायचं आहे पुढे प्रस्तावित करायचं आहे त्याचा अवॉर्ड तुम्हाला भरायचा आहे अशा विद्यार्थ्याची माहिती तुम्हाला काय भरावं लागेल. त्याच्यानंतर त्याचा लॉग इन आयडी तयार होईल आणि तो लॉग इन आयडी आपण काय करायचं आहे जो विद्यार्थी यासाठी काय करतोय प्रस्ताव दाखल करणार आहेत त्याला पाठवायचा आहे. जेणेकरून या ठिकाणी त्या लॉग इन आयडी नुसार
तो आपला स्वतःचा प्रस्ताव आपल्या गावातून किंवा जिथे आहे तिथून देखील तो भरू शकतो. परंतु तत्पूर्वी भरत असताना त्याचे डॉक्युमेंट्स आपण आपल्याकडे मागून घेऊन त्याची कॉलेजच्या जे काही पोर्टल असेल किंवा जे काही तुम्ही सुविधा केली असेल, गुगल लिंक केली असेल, ती लिंक तयार करून त्यावर काय करायचं तुम्हाला ते सेव्ह करून त्याची लिंक पाठवायची आहे. त्याच्यानंतरचं आहे तुम्हाला व्हॉलेंटियर ॲप जे काही ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला भरायचं आहे. म्हणजे तो विद्यार्थी त्याला जर ते पाठवलं तर तुम्ही जाऊन काय करेल त्याची माहिती भरू शकेल. तशाच प्रकारे प्रोग्राम ऑफिसरचं पण आहे. आणि अशा प्रकारे एकंदरीतच ही सगळी प्रक्रिया पार पाडत असताना एकंदरीत जेव्हा हे सगळं प्रथम होतं तेव्हा तुम्ही पाहू शकता लॉगिनवर आपले किती विद्यार्थी जॉईन झालेले आहेत, किती विद्यार्थ्यांनी अवॉर्डसाठी ॲप्लिकेशन केलेलं आहे, त्यांचं काय माहिती आहे ते देखील कार्यक्रम अधिकारी आपल्या पाहू शकतो. मागच्या वर्षी देखील सुंदर असे अनुभव आम्हाला आणि आदरणीय साळुंखे सरांना आले होते. त्याच्या अनुषंगाने बऱ्यापैकी ह्या वर्षीच्या या अवॉर्डच्या याच्यामध्ये सुधारणा झालेली आहे. त्या अनुषंगाने जे काही सरांचं मार्गदर्शन आपल्याला व्हावं, कारण हे मार्गदर्शन झालं म्हणजे आपल्याला बऱ्याच काही शंका कुशंका थोड्याशा दूर होतील. हे जे आता आपला मार्गदर्शन चालू आहे हे आपण रेकॉर्ड देखील करत आहोत आणि हे रेकॉर्ड केलेलं मार्गदर्शन आपण सर्व जे काही आणखी ग्रुप टाकून विद्यार्थी आणि कार्यक्रमातून पाठवणार आहोत. वेळ कमी आहे आणि त्या कमी वेळेमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारची माहिती ही लवकर तात्काळ भरणं गरजेचं आहे. याकरता विद्यापीठाच्या वतीने ही जे काही अवॉर्ड्स संदर्भातलं मार्गदर्शन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. मी आदरणीय साळुंखे सरांना विनंती करतो की आपण आमच्या कार्यक्रमाधिकारी आणि स्वयंसेवक यांना मार्गदर्शन करावं. आदरणीय साळुंखे सर. नमस्कार. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण पुरस्कारासाठी सगळेच पात्र आहोत, पण त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर आपल्याला ते पात्रता सिद्ध करण्यासाठी जी काही कागदपत्रांची गरज असते त्यासाठी आजचं हे गाईडलाईन सत्र डॉक्टर पाटील सर यांनी आयोजित केलं, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आजच्या कार्यक्रमाला आपले राज्य संपर्क अधिकारी माननीय श्री प्रभाकर देसाई सर पण येणार आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी आम्रपाली मॅडम सुद्धा आहेत आणि इतर पण आहेत. त्या सगळ्यांचंच मी मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर आपल्याला गाईडलाईन्स का गरजेची आहे तेवढं मी फक्त सांगतो. कारण आपण ऑनलाईन प्रक्रिया जेव्हा करतो तेव्हा ऑनलाईन प्रक्रियेमध्ये आपल्याला कमीत कमी पेपरलेस वर्क करायचं आहे, पण ते कमीत कमी पेपरलेस वर्क करत असताना सुद्धा आपल्याला काही पुरावे हे आपल्याला त्या ठिकाणी ठेवणं आवश्यक आहे. मग जेव्हा ऑनलाईन प्रक्रिया करतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की सगळंच अपलोड करायला गेलं तर मग तेवढं सर्व्हरचा प्रॉब्लेम येतो, सर्व्हर हॅक होतो, हे सगळ्या गोष्टी होतात. म्हणून त्यातनं मध्यम मार्ग काढला की आपल्याला आपल्या जवळ स्वतःकडे लिंक ठेवणं महत्वाचं. आता लिंक ठेवणं म्हणजे काय, तर वेगवेगळ्या प्रकारचं आपण जे डॉक्युमेंटेशन करणार आहोत ते डॉक्युमेंटेशन कोणीही कोणत्याही स्तरावर चेक केलं तर त्यांना ते तपासता यावं. आणि म्हणून यासाठी सगळ्यात महत्वाचा मूलभूत आधार कोण असणार आहे, तर पहिला आधार आहे महाविद्यालय. म्हणून कार्यक्रम अधिकाऱ्याला सगळ्यात महत्वाची जबाबदारी पार पाडायची आहे की त्याने आपल्या महाविद्यालयाचं मुलांचं रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. जोपर्यंत महाविद्यालय आपल्या मुलांचं रजिस्ट्रेशन करणार नाही तोपर्यंत तो मुलगा ऑनलाईनला ऍप्लिकेशन करू शकणार नाही, त्याचा युजर आयडी आणि पासवर्ड जनरेट होणार नाही. म्हणून माझी कार्यक्रम अधिकाऱ्यांना पहिली विनंती आहे की सुरुवातीला आपले 100चं युनिट आपल्याकडे असतं. हे 100चं युनिट आपल्याला अपलोड करणं आवश्यक आहे, सगळ्यांचं रजिस्ट्रेशन करणं. आणि मला माहिती आहे की या कमी वेळात एवढं सगळं शक्य नाहीये, पण आपल्याला हेही माहिती आहे की माझ्या कॉलेजमधून पुरस्कार सादर करण्यासाठी किती मुलं इलिजिबल आहे, मॅक्झिमम 2, 3, 4 मुलं असतात. मग सर्वप्रथम हे 4, 5 जे काही मुलं असतील त्यांचं रजिस्ट्रेशन महाविद्यालयाने सर्वप्रथम करावं. म्हणजे त्यांचा आयडी जनरेट होईल, त्याचा पासवर्ड जनरेट होईल आणि तो मुलगा तो अर्ज करायला इलिजिबल होईल. आणि म्हणून सर्वप्रथम महाविद्यालयाची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे की आपल्या मुलांचं रजिस्ट्रेशन करणं. आपल्या मुलांचं रजिस्ट्रेशन का करायचं, तर महाविद्यालयाचं रजिस्ट्रेशन यापूर्वीच झालंय, तुम्हाला युजर आयडी पासवर्ड मिळालेला आहे. म्हणजे महाविद्यालय त्या लॉगिंगवर आहे, प्राचार्य लॉगिंगवर आहे, प्रोग्राम ऑफिसर लॉगिंगवर आहे. मग आता आपलं महाविद्यालयातली मुलं तिथे लॉगिंगवर दिसली पाहिजे आणि म्हणून तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं. म्हणून कार्यक्रम अधिकाऱ्याने सर्वप्रथम रजिस्ट्रेशनची सुरुवात करायची आहे. ती केल्याशिवाय मुलाला ते फॉर्म ओपन होणार नाही, त्याला भरता येणार नाही. आणि मग अशा वेळेस आपली जबाबदारी आणखीन का वाढवली ह्या वेळेस, तर सर्वच समन्वयक असतील,
किंवा जिल्हा समन्वयक असतील, त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला पुरस्कार छाननी करताना पुरावे आमच्या समोर नव्हते, त्यामुळे काही लोकांचा असं आमच्यावर आक्षेप आहेत की तुम्ही हे गुण कसे काय मान्य केले. तर मग त्यासाठी आपण असं ठरवलेलं आहे की आता ज्याने जेही लिहिलेलं आहे ते पुराव्यानिशी असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपण असं एका पाहिजे एका जाऊया, मुलांचा आधी जातो, मग कार्यक्रम अधिकाऱ्याबद्दल बोलतो. एखादा मुलगा आणि त्याने फॉर्म भरायला सुरुवात केली आणि त्याने लिहिलं की मी शिबिर केलं आहे. मग शिबिर केलं आहे तर त्याचा पुरावा त्याला देणं आवश्यक आहे. मग शिबिराचा पुरावा महाविद्यालयाकडे मुलगा कशा रीतीने देईल, तर तुम्ही दिलेलं सर्टिफिकेट. मग हे सर्टिफिकेट जे तुम्ही त्याला देतात शिबिराचं, ते शिबिराचं सर्टिफिकेट त्या मुलाने तिथे अपलोड केलं पाहिजे. जर अपलोडला सुविधा नाही आहे तर मग तुम्ही लिंक दिली पाहिजे. मग लिंक कुठे देणार, तर वेगवेगळ्या प्रकारच्या लिंक तुम्ही तयार करू शकता. पहिली गोष्ट, महाविद्यालयामध्येच आपल्या वेबसाईटला NSS जिथे असेल तिथे आपण एक फोल्डर बनवायचं आहे, त्याला नाव द्यायचं आहे नॉमिनेशन फॉर नॅशनल NSS अवॉर्ड 2021. मग हा फोल्डर बनला की त्या फोल्डरमध्ये पहिला प्रश्न तुम्ही जेव्हा सोडवायला घेतात तेव्हा पहिल्या प्रश्नाची लिंक ही तुम्हाला तिथे द्यायची आहे. म्हणजे 1 नंबरवर तुमचं काय असलं पाहिजे, तर तुमचं 200 शिबिराचं जे कंप्लीट केलेलं शिबिराचं सर्टिफिकेट तिथे असलं पाहिजे. मग तो शिबिर तुम्हाला तिथे दिसलं पाहिजे. पुढची गोष्ट तुम्हाला विचारली जाते की तुम्ही डायरी मेंटेन केली आहे का. तर जेव्हा तुम्ही येस म्हणता तेव्हा येस म्हटल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला ती डायरी दिसली पाहिजे. मग ती डायरी दिसली असेल तर दुसऱ्या क्रमांकावर तुमच्याकडे ती डायरी तिथे दिसायला पाहिजे. अशा प्रकारचं फोल्डर तुम्ही तुमच्या वेबसाईटला करू शकता. आता काही तंत्रज्ञानामध्ये हुशार असतील ते स्वतःचा ब्लॉग तयार करतील, त्या ब्लॉग मधून ती लिंक तयार करतील आणि त्या लिंकवर पण जाऊ शका. किंवा काही त्याच्याही पलीकडे असतील तर आपल्या गुगल ड्राईव्हवर ते अपलोड करतील आणि गुगल ड्राईव्हवरून. पण गुगल ड्राईव्हचा सगळ्यात मोठा दोष काय आहे, तर आपण नेहमी आपलं गुगल ड्राईव्ह ओपन ठेवत नाही. आणि जर तो ओपन ठेवला नाही आणि मग जेव्हा तो कार्यक्रम अधिकाऱ्याकडे तपासणीला येईल तेव्हा तो मुलाचा जर ओपन झाला नाही तर त्याला त्याचं क्रेडिट मिळणार नाही, त्याचे मार्क त्याला मिळणार नाही. जरी त्याने क्लेम केला असला की मी शिबिराला गेलो होतो तरी शिबिराचे मार्क मात्र त्याला मिळणार नाहीत. मग त्याला जर शिबिराचे मार्क मिळाले नाही तर मग तो त्याला म्हणेल की मी शिबिर केलं तरी मला मार्क मिळाले नाही. त्याचं कारण काय आहे, तर तुमच्या लिंकवर ते दिसत नाहीये. म्हणून आपण पहिल्यांदा लिंक तयार करणं हे सगळ्यात महत्वाची जबाबदारी आहे की आपण आपलं सर्टिफिकेट कुठे ठेवणार आहोत. गुगल ड्राईव्हला ठेवणार आहोत का, आपण ब्लॉग तयार करणार आहोत तिथे ठेवणार आहोत का, महाविद्यालयाच्या वेबसाईटवर ठेवणार आहोत. त्या विद्यार्थ्याने स्वतःची एखादी लिंक बनवून, जर त्याने त्याची स्वतःची वेबसाईट असेल तर त्याची लिंक त्याला द्यावी लागेल आणि ती दिली तर त्याचं त्या ठिकाणी होणार आहे. म्हणून सगळ्यात महत्वाचं ह्या वर्षी लिंक हा शब्दप्रयोग सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आणि तो महत्वाचा आहे. लिंक असल्याशिवाय तुमचा पुढे सरकणार नाही. लिंक असल्याशिवाय तुम्हाला पुढच्याच टप्प्यावरचे मार्क भरताना तुम्हाला त्या ठिकाणी अडचण येते. दुसरा गेल्या वर्षाचा जो प्रॉब्लेम होता तो विशेषतः जे फॉरेन डेलिगेशनला गेले होते त्यांचे, त्याला पण 30 मार्काचं वेटेज दिलं होतं. तो मी आता तुम्हाला क्लेरिफाय करतो. तो 30 मार्काचं वेटेज कसं होतं, तर पहिल्या वेळेस तुम्ही RD परेडला जाण्यासाठी पहिली तुमची जी निवड होते ती म्हणजे प्री RD कॅम्पला होते. मग जो मुलगा प्री RD कॅम्पला गेला आहे तर त्या मुलाला 10 मार्क तिथे त्याला मिळत होते. 10 मार्कांचं सर्टिफिकेट त्याने अपलोड केलं की त्याचं काम भागत होतं. समजा RD परेडवरून प्री RD परेडवरून त्यांचं सिलेक्शन जर RD ला झालं तर पुन्हा त्याला 10 मार्क ऍड होत होते, म्हणजे RDचे त्याला 20 मार्क मिळत होते. अशा वेळेस मुलांचा गोंधळ झाला की मी प्री RD ला गेलो त्याचेही 10 मार्क मला मिळाला पाहिजे ना, RD परेडचे 20 मार्क, म्हणजे तो 30 मार्कची तिथे डिमांड करत होता, पण ते चुकीचं होतं. 10 मार्क प्री RDचे 10 मार्क RDचे असं म्हणून 20, म्हणजे त्या मुलाने प्री RDचं सर्टिफिकेट जरी लावलं नाही, फक्त RDचं सर्टिफिकेट लावलं तरी त्याला 20 मार्क त्याच्या क्रेडिट होत होते. त्याच्या पलीकडे जाऊन काही मुलं आपली फॉरेन डेलिगेशनला गेली होती, त्या मुलांना 30 मार्क होते. मग आता बघा, तो प्री RD ला गेला त्याचे 10 मार्क, RD ला गेला म्हणून त्याचे 20 मार्क, आणि जो पुढे गेला इंटरनॅशनल डेलिगेशनला तर त्याचे 30 मार्क, म्हणजे एकूण त्याचे मार्क 60 होत होते. पण प्रत्यक्षामध्ये आपल्याला क्रेडिट मिळत होतं फक्त 30 मार्काचं. मग अशा वेळेस जो मुलगा फॉरेन डेलिगेशनला गेलाय
त्याने त्याच्यावर टिक मार्क केली आणि त्याचं सर्टिफिकेट लावलं तरी त्याला 30 मार्क मिळत आहेत. त्यामुळे त्याला पुन्हा या सगळ्या गोष्टींची गरज नाही. पण मुलांचं कॅल्क्युलेशन असं चुकत होतं आणि त्यातनं मग हवाक झाला की आमचे तर 60 मार्क व्हायला पाहिजे, आम्हाला 30च मिळत आहेत. पण जर त्या क्वेश्चनला मॅक्झिमम 30च मार्क आहेत तर तुम्हाला 60 कुठून मिळणार? जरी तुम्ही क्लेम 60चा 90चा जरी केला तरी त्या प्रश्नाला जेवढं वेटेज आहे तेवढंच वेटेज तुमच्या वाटेला येईल, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. तिथे समजा असं गृहीत धरा की तुम्ही डेलिगेशनला पण गेला नाही, तुम्ही आरडी पण झाला नाही, पण तुमचं प्री आरडी कॅम्प झालेला आहे, तर त्या प्री आरडीचे तुम्हाला 10 मार्क मिळाले आणि तुम्ही एनआयसी ला गेलात तर एनआयसीचे 10 मार्क मिळतील. म्हणजे मॅक्झिमम तुम्हाला 20 मार्क त्या कोट्यात मध्ये मिळू शकतात. म्हणजे तुम्ही आरडीला नाही गेलात, फॉरेन डेलिगेशनला नाही गेलात तरी 20 मार्क तुम्हाला आहेत. त्यामुळे मुलांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही. ह्या वर्षी मात्र त्याच्यामध्ये बदल केलाय, प्रत्येकाला प्रत्येक हेड भरता येईल. तुम्ही कितीही कॅम्प भरा, आम्हाला आता काही ऑब्जेक्शन नाही तुमच्या कॅम्प बद्दल. आता फक्त प्रश्न तुमचा आहे की त्याला जितकं वेटेज आहे तेवढेच मार्क तुमच्या वाटेला मिळते. पण त्यासाठी जेवढे कॅम्प दाखवाल तेवढे सर्टिफिकेट तुम्हाला दाखवणं बंधनकारक आहे. म्हणजे मग त्याची लिंक तुम्हाला स्वतंत्र करावी लागेल. सर्टिफिकेट तुम्ही कॅम्पचे कुठे कुठे ठेवलेत त्याची एक लिंक, त्याच्यामध्ये ती लिंक क्लिक केल्यानंतर आपोआप तुमचे सगळे सर्टिफिकेट दिसले पाहिजे, तरच तुमचं व्हेरिफिकेशन मध्ये तुम्हाला मार्क पडतील, अन्यथा तुम्हाला मार्क पडणार नाही. त्याच्या पलीकडे जाऊन आपण केलं की ब्लड डोनेशनला 2 पार्ट आहेत. एक पहिला पार्ट म्हणजे शिबिराचं ऑर्गनायझेशन करणं आणि दुसरा पार्ट आपण डोनर म्हणून त्याच्यामध्ये सहभागी होणं. काही मुलं शिबिरामध्ये ऑर्गनायझर म्हणून, काही मुलं व्हॉलेंटियर म्हणून असतात, तर काही मुलं डोनर असतात. त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही फॉर्म भरणार तेव्हा मार्कांचे डिस्ट्रीब्युशन वेगवेगळं. म्हणजे तुम्ही व्हॉलेंटियर असाल तर तुम्हाला फक्त 2 किंवा 3 मार्क मिळतील आणि तुम्ही जर डोनर असाल तर तुम्हाला 5 मार्क, म्हणजे टोटल मिळून तुमचे 10 होतील. म्हणजे तुम्ही फक्त डोनर आहात तर तुम्हाला 5 मिळतील, तुम्ही जर स्टुडंट ऑर्गनायझर आहात किंवा स्टुडंट व्हॉलेंटियर आहात तर 5च मार्क मिळतील. तिथे तुम्ही 10चा क्लेम मागू शकत नाही. म्हणून ती गोष्ट लक्षात घ्या की आपण आपल्या सोयीनुसार जे बदलतो तीच गोष्ट कार्यक्रम अधिकाऱ्यांसाठी आहे. कार्यक्रम अधिकाऱ्यांना 50चं युनिट आहे म्हणजे त्यांच्याकडनं 50 रक्त बॉटलची आपण अपेक्षा करणार. वर्ष आपण लिहितो म्हणजे त्यांनी 3 कॅम्प ऑर्गनाईज केले पाहिजे. म्हणून पहिल्या वर्षी पण कॅम्प असला पाहिजे, दुसऱ्या पण असला पाहिजे, तिसरा पण असला पाहिजे. आणि आपलं टार्गेट 50चं, तर 50चं टार्गेट झालं तर फुल मार्क मिळतील, अन्यथा 5च मार्क मिळतील. हे कार्यक्रम अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे आणि विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं. ऑर्गनायझेशनचे मार्क वेगळे आणि डोनरचा मार्ग वेगळा. डोनरला आपल्याला मोटिवेट करावं लागतं, ऑर्गनायझेशनसाठी इव्हेंट मॅनेजमेंट करावं लागतं. म्हणून त्या 2 गोष्टी वेगळ्या आहेत, त्याची तुम्ही आपण सगळ्यांनीच काळजी घ्यायची आहे. म्हणून टार्गेट ठरवताना आपण सगळे मार्क मिळतील का तर नाही अपेक्षा करायची आहे, तर एक्झॅक्टली आपण काय केलंय त्याच्यानुसार आपल्याला मार्क मिळत जातील, एवढी गोष्ट नोंद करा. तीच गोष्ट प्लांटेशनची. जेव्हा मुलाने 3 वर्ष आहे तर 3 वर्ष, 2 वर्ष आहे तर 2 वर्ष तो त्या कॅम्पमध्ये असला पाहिजे, प्लांटेशनच्या प्रोग्राम मध्ये असला पाहिजे. प्रोग्राम बरोबर त्याने स्वतः प्लांटेशन केलं पाहिजे. आता मी 2 गोष्टी का म्हणतोय, तर कॉलेजने प्रोग्राम ऑर्गनाईज केला तर मुलगा त्या कॉलेजचा ऑर्गनायझर पण होऊ शकतो आणि प्लांटर पण होऊ शकतो. पण काही ठिकाणी मुलगा स्वतःच्या घरी स्वतःची झाडं लावतो तर तेव्हा तो ऑर्गनायझर नसतो, तो स्वतः फक्त प्लांट लावणारा मुलगा असतो. म्हणून त्याचे मार्क वेगळे, त्याचे टार्गेट वेगळे. ते टार्गेट आपण समजून घ्यावं. तीच भूमिका कार्यक्रम अधिकाऱ्यांसाठी आहे. 3 वर्ष जर कार्यक्रम अधिकारी प्लांटेशनचा प्रोग्राम करत असेल तर त्यांच्याकडे 100 युनिट आहे, तर 100 झाडं पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी 100, तिसऱ्या वर्षी 100, 300 झाडं त्या कार्यक्रम अधिकाऱ्याच्या नावावर असले तर पूर्ण मार्क मिळतील, याची आपण नोंद घ्यावी. त्याच्या पलीकडे जाऊन आपण एज्युकेशनल प्रोजेक्ट असतात, क्लिनिनेस ड्राईव्हचे आपल्याकडे प्रोजेक्ट असतात, एन्व्हायरमेंटचे आपल्याकडे प्रोजेक्ट असतात. या सगळ्या प्रोजेक्टचं वेगवेगळं व्हॅल्युएशन्स आहे. म्हणून एज्युकेशन प्रोग्राम मध्ये आपण पुढे जातोय तो अवेअरनेसच्या प्रोग्राम्स आहेत. प्रश्नावली जर आपण पाहिली तर वेगवेगळ्या प्रकारचे अवेअरनेस आहे. एड्स वरचे अवेअरनेस वेगळं आहे, एनर्जी सोर्स वरचा अवेअरनेस वेगळा आहे, त्यानंतर लसीकरण जो आहे त्याच्यावरचा अवेअरनेस वेगळा आहे. या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी निदर्शनास आणल्या पाहिजे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही रॅली किती वेळा ऑर्गनाईज केली, एक्झिबिशन किती वेळा ऑर्गनाईज केलं,
आणि अदर प्रोग्राम कसे घेतले, म्हणजे लेक्चर्स असतील, सेमिनार्स असतील, वर्कशॉप्स असतील, हे किती वेळा ऑर्गनाईज केलं, त्यानुसार मार्किंग आहे. तर त्या प्रत्येक इव्हेंटला म्हणजे प्रत्येक प्रश्नाला आपल्याला लिंक करा, ही गोष्ट आपण नमूद करा. आता ह्या ठिकाणी लिंक करा म्हणजे नक्की काय, आता मी सांगतो. समजा तुम्ही एखाद्या हॉस्पिटलचं क्लिनिनेस केलं, तर तुम्हाला हॉस्पिटलने सर्टिफिकेट दिलं असेल, किंवा तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेलात त्याचा फोटो तुमच्याकडे असेल, तो फोटो तुम्ही अपलोड, म्हणजे तो फोटो टाकला तरी तुमचं लक्षात येईल की तुम्ही हॉस्पिटलच्या क्लिनिनेस मध्ये आहात. किंवा तुमच्या स्वतःच्या कॉलेजचं क्लिनिनेस केलं असेल तर तेही तुमच्याकडे एक फोटोग्राफ्स असेल, तो जर तुम्ही अपलोड केला तर क्लिनिनेस असेल. किंवा तुम्हाला महाविद्यालयाने सर्टिफिकेट दिलं तरी असेल, एखाद्या शाळेचं क्लिनिनेस केलं तरी सुद्धा, एखाद्या तलावाचं तुम्ही सगळे जे काय स्वच्छता मोहीम राबवली असेल तर तेही असेल, तुम्ही जर शौचालय बांधलं असेल तर शौचालय बांधल्याचे फोटोग्राफ्स असतील, किंवा ग्रामपंचायतीने तुम्हाला सर्टिफिकेट दिलं असेल ते तरी असेल, ते तुम्हाला अपलोड करणं गरजेचं. ही गोष्ट जी कार्यक्रम अधिकाऱ्याला आहे तीच गोष्ट मुलांना सुद्धा आहे. त्यामुळे ज्या ज्या लिंक आहेत त्या त्या प्रत्येक लिंकवर तुम्ही त्या पद्धतीने करायचंय. दुसरी गोष्ट, त्याच्या पलीकडे आपण राज्यस्तरावरची शिबिरं घेतो. आव्हान असेल, प्रेरणा असेल, साहस शिबिर असेल, किंवा त्याच्या पलीकडे जाऊन आपण वेगवेगळ्या प्रकारचे कार्यशाळा ज्या घेतो त्या असतील, शिबिर असतात. हे सगळे जरी तुम्हाला हेड तिथे दिले असले तरी मॅक्झिमम मार्क तिथे सुद्धा 30च आहे. त्यामुळे तुम्ही कितीही जास्त कॅम्प गेले तरी तुम्हाला मॅक्झिमम मार्क मिळणार 30. म्हणून तुम्ही ते पण लक्षात घ्या की आपण जास्त केले म्हणून जास्त मार्क असं नाहीये. एक वेटेज ठरलेलं आहे, त्या वेटेज प्रमाणेच तुम्हाला मार्क मिळतील. कार्यक्रम अधिकाऱ्याला उलट आहे की तुम्ही किती मुलांना मोटिवेट केलं. आव्हानसाठी किती मुलं तुमची 2-3 वर्षामध्ये गेली, त्यानंतर तुमचं साहसी क्रीडा स्पर्धेला किती गेली, प्रेरणाला किती गेली, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याची नोंद तुम्हाला केली पाहिजे. आणि त्याप्रमाणे मुलांची संख्या टाकली की मग तुमची मुलं किती त्यामध्ये सहभागी झाले हे तुम्हाला त्यातनं लक्षात येईल. त्यावर ते मार्क अवलंबून असणार आहे. तर ती गोष्ट झाल्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये प्रधानमंत्री योजना, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याला आपण फ्लॅगशिप प्रोग्राम असं म्हणतो. मग प्रधानमंत्र्यांच्या 3 वेगवेगळ्या योजना आहेत. एक जनधन योजना आहे. ही जनधन योजना 3 प्रकारे आपल्याला करायची आहे. त्या जनधन योजनेमध्ये किती लोकांना तुम्ही अवेअरनेस केलं त्या अवेअरनेसचे मार्क तुम्हाला मिळतील. किती लोकांना तुम्ही अकाउंट उघडायला मदत केली त्याचे मार्क वेगळे येतील. आणि किती लोकांपर्यंत तुम्ही अप्रोच झाला त्याचे मार्क वेगळे. म्हणजे तिथे 3 कॅटेगरी आहेत. जेव्हा तुम्ही हे 3 कॅटेगरी कंप्लीट कराल तेव्हा तुमचे मार्क तिथे जास्तीत जास्त. मग यासाठी प्रधानमंत्री योजनेसाठी तुम्हाला जर ग्रामपंचायतीने निमंत्रण दिलं असेल, किंवा जनधन योजनेसाठी तुमच्याकडे काही कार्यक्रम कृती आराखडा असेल, किंवा नगरपालिकेने तुम्हाला जनधनाचा सर्वे करायला सांगितलं असेल, किंवा तहसील कार्यालयाने सांगितलं असेल, किंवा एखाद्या बँकेने तुमच्याकडे अप्रोच झाली, पोस्ट ऑफिस तुमच्याकडे अप्रोच झाली आणि त्यानंतर तुम्ही ती मोहीम राबवली तर त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला लावणं गरजेचं आहे. आणि मग त्यानुसार तुम्ही बेनिफिशियरी किती झाले, म्हणजे किती लोकांचं तुम्ही अकाउंट उघडून दिलं, 0 बॅलन्सवर असेल किंवा तर ते तुम्हाला तिथे नमूद करावं लागेल. तुम्ही जर त्याच्या पुढे जाऊन उज्ज्वला योजनेमध्ये सहभागी झाला असाल तर तुम्हाला अवेअरनेस हा वेगळा कॅम्पेन आहे. अवेअरनेस केला असेल तर मग तुम्ही अवेअरनेस कुठे कुठे केलं, कसं कसं केलं त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. किती लोकांना तुम्ही सोडायला भाग पेडलं त्याचं तुम्हाला बेनिफिशियरीचं नाव, त्याचं बँक अकाउंट किंवा ते तुम्हाला द्यायला पाहिजे. ती गोष्ट तुम्हाला तिथे सिद्ध केली पाहिजे. किती लोकांनी याचा बेनिफिट उचलला त्याचंही तुम्हाला त्याच्याकडे द्यावं लागेल. म्हणजे ती स्वतंत्र बाब आहे. ती बाब तुम्ही लक्षात घ्या की आपल्याला नक्की काय करायचं आणि कशा पद्धतीचं करायचं. हे जर तुम्ही भरलं नाही तर दोघांनाही, म्हणजे कार्यक्रम अधिकाऱ्याला सुद्धा तोच नियम आहे. जो प्रोग्राम मुलं करतायत तीच ऍक्टिव्हिटीचं कंपायलेशन ते प्रोग्राम ऑफिसरकडे आहे. म्हणजे तुम्हाला कंपायलेशन करायचं, इकडे मुलगा इंडिव्हिज्युअल करेल. पण जर महाविद्यालयाची 20 मुलं झाली तर तुमच्याकडे 20चा डेटा तयार होईल आणि तो कंपायलेशनला तुम्ही प्रोग्राम ऑफिसरने टाकायचा आहे. म्हणजे प्रोग्राम ऑफिसर हा कोणावर डिपेंड आहे तर मुलांवर, आणि मुलं कोणावर डिपेंड आहे तर प्रोग्राम ऑफिसर. प्रोग्राम ऑफिसरने अशा प्रकारचे मोहिमा दिल्याशिवाय मुलं काम करणार नाही आणि मुलांनी काम केल्याशिवाय तुमचा रेकॉर्ड बनणार नाही. त्यामुळे आपण दोघं एकमेकांशी कसे आहोत, अटॅच आहोत. म्हणून ती गोष्ट तुम्हाला त्याच्यामध्ये जनधन योजनेमध्ये तुम्हाला
आणि याच्यामध्ये उज्ज्वला योजनेमध्ये आपल्याला करायची. तीच गोष्ट आपल्याला जीवन संरक्षणाच्या बाबतीमध्ये म्हणजे इन्शुरन्स पॉलिसी आहे त्याच्याही बाबतीमध्ये तेच गोष्ट आपल्याला करायची. फिट इंडियाच्या बाबतीमध्ये तीच गोष्ट आपल्याला करायची. तर ह्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे. ते जर केलं असेल तर मग आपल्याला येईल. मग जेव्हा आपण ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीचं कॅल्क्युलेशन करतो तेव्हा आपण येतो आहोत आपली एकूण ऍसेट किती तयार झाली, ज्याला आपण व्हॅल्युएशन म्हणतो. मग त्याचं व्हॅल्युएशन काढायचं आहे. ब्लड बॉटलचं व्हॅल्युएशन करा, मार्केट रेटला ब्लड किती त्याचं मल्टिप्लिकेशन करा, त्याच्यावरून किती ब्लड बॉटल तुमच्या झाल्यात त्याचं व्हॅल्यू काय झालं. प्लांटेशनला तुमची जी मजुरी लागते त्यानुसार किती आर्स तुम्ही काम केलं त्याचे कॅल्क्युलेशन. एखादा बंधारा बांधला त्याचं कॅल्क्युलेशन करा, एखादी विहीर बांधली त्याचं कॅल्क्युलेशन करा, एखादी शाळा पेंटिंग करून दिली त्याचं कॅल्क्युलेशन करा, एखादं शौचालय बांधून दिलं त्याचं कॅल्क्युलेशन करा. हे सगळं जर केलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही किती रुपयाची व्हॅल्यू ऍसेट तयार केली ते मुलांना, आणि जेवढ्या मुलांनी काम केलं तेवढ्या गुणिले तुमचं ऍसेट हे प्रोग्राम ऑफिसरची ऍसेट तयार होणार. याला आपण त्या पद्धतीने आता ह्या ज्या गोष्टी सरकारने दिल्या होत्या त्या आपण केल्या. याच्या पलीकडे जाऊन आपण आउटस्टँडिंग काय केलं, तर आउटस्टँडिंग वर्क आपल्याला जर करण्याची संधी आहे तर तुम्हाला उन्नत भारत ही आपली कल्पना नाही आहे, तर ती आपल्याला स्वतंत्ररित्या मिळालेली कल्पना आहे. आणि उन्नत भारतमध्ये एखादं कॉलेज अटॅच झालं असेल, एखादा मुलगा उन्नत भारतमध्ये काम करत असेल तर त्याचं एक प्रकारचं आउटस्टँडिंग काम त्याच्यामध्ये झालं, त्याने वेगळ्या पद्धतीचं काम त्याच्यामध्ये केलं. ती गोष्ट तुम्हाला करता येईल. पुन्हा जाऊन आपल्याला त्याच्यामध्ये आणखीन आउटस्टँडिंग जर म्हणायचं झालं तर स्किल डेव्हलपमेंट. आपण स्किल डेव्हलपमेंटच्या कुठल्या मुलांचे प्रोग्राम केले का, कोणाला स्किल डेव्हलपमेंट पर्यंत पोहोचवलं का, तर त्याच्यासारखे जेव्हा उपक्रम आपण म्हणतो त्याला आपण म्हणतो आउटस्टँडिंग प्रोग्राम. त्याच्या पलीकडे जाऊन आपण एखाद्या मुलाला ट्रेनिंग दिलं का, जसं मागच्या वेळेस तुमच्याकडे तुम्ही स्वतः मास्क शिवण्याचं ट्रेनिंग ऑर्गनाईज केलं होतं आणि मास्क शिवून दिलं, त्याचं ट्रेनिंग मुलांना दिलं, प्रकारचं स्किल डेव्हलपमेंट तुम्ही केलं असेल तर ते तुमचं आउटस्टँडिंग काम झालं. अशा प्रकारचे आउटस्टँडिंग काम जर तुम्ही केलं असेल, त्याची नमूद केलं असेल तर तुम्हाला त्या आउटस्टँडिंग याच्यामध्ये तुम्हाला मार्क मिळू शकतात. एखादा इनोव्हेटिव्ह प्रोग्राम म्हणजे आता इनोव्हेटिव्ह प्रोग्राम जर मी म्हटलं तर कोणता, तर फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो हनुमान व्यायामशाळा अमरावतीची आहे. या हनुमान व्यायामशाळेचं एक कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज. त्यांनी काय केलं, ग्रामीण भागामध्ये ट्विन बाथरूम तयार केलं. आता ट्विन बाथरूमची कल्पना काय आहे, तर आपलं आंघोळीचं जे पाणी आहे, आंघोळ करतो किंवा आपण त्या ठिकाणी कपडे धुतो त्याचं जे पाणी आहे ते आपण वेस्टेज न जाऊ देता ते पाणी त्यांनी चॅनलाइज केलं, त्याला फिल्ट्रेशन लावलं आणि मध्ये टाकी बांधली. म्हणजे एका बाजूला बाथरूम, त्याच्या मधल्या बाजूला पाण्याची टाकी, त्या पाण्यामध्ये बाथरूमचं सगळं पाणी फिल्ट्रेट करून ते त्या पाण्यामध्ये सोडायचे. त्या टाकीतनं पाणी खालच्या लेवलला जे होतं त्याच्या फर्स्ट टँक, ज्याला आपण फ्लॅश टँक म्हणतो, त्या फ्लॅशला त्यांनी जोडलं. म्हणजे आपल्याला त्यातलं जे पाणी आहे ते या ठिकाणी टॉयलेटसाठी वापरता येतं. टॉयलेटचा आउटलेट जो आहे तो त्यांनी शोष खड्डा म्हणून तयार केला. याला आपण म्हणतो इनोव्हेटिव्ह स्वरूपाची आयडिया. म्हणजे उपक्रम तेच, पण तुम्ही इनोव्हेटिव्ह रित्या कशा रीतीने वापरलं त्याला असं म्हणतो. दुसरं इनोव्हेटिव्ह प्रोग्राम जर तुम्हाला सांगायचं झाला तर बचत गटामार्फत केसी कॉलेज आहे, त्या केसी कॉलेजच्या मुलांनी त्या ठिकाणी त्यांना मसाला कांडप मशीन बसवून दिलं आणि त्या बचत गटाच्या लोकांना एम्प्लॉयमेंट दिला आणि रॉ मटेरियल त्यांना दिलं. त्या रॉ मटेरियलच्या जोरावर ते मजुरी काढायचे आणि त्यांना काही प्रॉफिट देता येतील. तो प्रॉफिट गृहीत धरून त्यांनी त्यांचं मार्केटिंग करून दिलं. म्हणजे एका बाजूला त्यांनी त्या ठिकाणी स्वयंसिद्ध उपक्रमाचं नाव आहे त्यांचं, ते त्या स्वयंसिद्ध उपक्रमाचा असा अर्थ होत होतो की त्यांनी बचत गटांना मोटिवेट केलं, स्टार्टअप योजनेमध्ये त्यांना टाकलं आणि स्टार्टअप योजनेमध्ये टाकून त्यांच्या प्रॉडक्टला मार्केटिंग मिळवून दिली. म्हणजे एका बाजूला आपल्याला मार्केटिंग पण शिकता येतं, दुसऱ्या बाजूला त्यांचं उत्पन्नाचं साधन होतं आणि ते गाव अपलिफ्टमेंटसाठी आपल्याला करता येतं. याला म्हणतो आपण इनोव्हेटिव्ह प्रोग्राम्स. म्हणजे तुम्ही काम करायचंय समाजासाठीच, पण त्याला थोड्या वेगळ्या पद्धतीने आपण जर लावून दिलं तर त्याला एक वेगळं वळण देतो. तर अशा प्रकारच्या उपक्रमाला आपण इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट म्हणतो. असे जर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट तुमच्याकडे भागामध्ये बांबू, त्याच्यामध्ये इनोव्हेटिव्ह वेगळ्या पद्धतीचं आहे. ज्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फर्टिलायझर्स क्रिएट होतात त्या ठिकाणी इनोव्हेटिव्ह रित्या आपण त्या शेतीसाठी कसे वापरू शकतो ती आयडिया तुम्ही देऊ शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग रेन वॉटर हार्वेस्टिंगची कल्पना असेल, ते पाणी तुम्ही
रिसायकलिंग कसं करतात त्याच्यावर असेल, किंवा कॉलेजमध्ये आपल्याला जे काही रॅपर्स वगैरे गोळा होतात त्या रॅपरचं मोल्डिंग करून आपण वेगळ्या पद्धतीने काही करतो का? कारण बऱ्याच ठिकाणी मुंबईमध्ये असं होतं की जेवढे रॅपर्स आपण गोळा करतो ते रॅपर्स जर एका कंपनीला दिलं तर त्याचं रिसायकलिंग करून ते डस्टबिन बनवून देतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे बॉक्सेस बनवून देतात. हे सगळ्या गोष्टी होतात, याला म्हणतो आपण इनोव्हेटिव्ह. म्हणजे रिसायकलिंग करून आपल्याला इनोव्हेटिव्ह करायचं. तर अशा प्रकारचे इनोव्हेटिव्ह तुमच्याकडे जर असतील तर ते तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. त्या उपक्रमांना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मार्क मिळतील. त्याच्या पलीकडे जाऊन आपण वोटर्स आयडी आहे तो तयार करून देतो कोणाला, आधार कार्ड साठी त्यांना आपण मदत करतो, त्याला सुद्धा आपण NSS मध्ये वेटेज दिलेला आहे. म्हणून गावाला आपण सक्षमीकरण करतो असं जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याकडच्या काही योजना ज्या आहेत त्या योजना आपण इम्प्लिमेंट करू शकतो का त्यासाठी, तर त्याला सुद्धा आपण मार्क दिलेले आहे. मग त्या प्रत्येक मार्काला ते प्रत्येक इव्हेंटला 2-2 मार्क त्याच्यामध्ये, म्हणजे तुम्ही एक एक इव्हेंट जरी करत गेलात गावामध्ये तरी तुम्हाला ह्यामधल्या म्हणजे इंडिव्हिज्युअल लेवलच्या बेनिफिटचा, म्हणजे सामूहिक तर बेनिफिट आहेत पण इंडिव्हिज्युअलच्या बेनिफिटमध्ये सुद्धा तुम्हाला एखाद्याला रेशन कार्ड काढून देणं, एखाद्याचं 7-12चं जे नूतनीकरण आहे ते करून देणं, या सगळ्या गोष्टी जर केल्या तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मार्क आहेत. तर ह्या सगळ्यांचं कंपाईल प्रोग्राम ऑफिसरकडे आपण जाता येतं. म्हणून तुम्हाला त्याच्यामध्ये जर गेलात तर प्रत्येक प्रश्नाला एक वेटेज आहे. तुमच्या प्रत्येक कामाचं मोजमाप तिथे होऊ शकतं. अगदी साधी साधी गोष्ट सुद्धा आम्ही विचाराधीन घेतलेली आहे आणि त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत. आणि या वर्षी तर देसाई सरांनी खूप चांगल्या पद्धतीने त्याला वेगळं रूप दिलेलं आहे. म्हणजे कोणालाही कशाही प्रकारची शंका तिथे निर्माण होणार नाही याची पूर्ण काळजी घेतलेली आहे. कोणत्याही स्तरावर तुम्हाला ती लिंक तपासता येणार आहे. म्हणून माझी कार्यक्रम अधिकारी आणि विद्यार्थ्यांना विनंती असेल की जोपर्यंत फायनल डिसिजन होत नाही, म्हणजे शासनाचा GR जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत कोणत्याही मुलाने आपण जी लिंक तयार केली त्यातला एकही फोटोला धक्का लावायचा नाहीये. कारण काय, तुम्ही ज्या क्षणाला धक्का लावाल त्या क्षणाला जर कोणी व्हेरिफिकेशनला गेलं तिथे जर सापडलं नाही तर तुम्ही महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर येऊन सुद्धा तुम्ही त्यामधून बाहेर पडणार. म्हणून एकदा लिंक तयार करताना विचारपूर्वक लिंक तयार करा. जोही फोल्डर बनवणार आहे ते प्रॉपरली बनवा. जिथेही ठेवणार आहात ती व्यवस्थित लिंक ठेवा की जेणेकरून कोणीही केव्हाही तपासू शकेल. जी गोष्ट तुमच्या बाबतीत आहे तीच अदर युनिव्हर्सिटीच्या बाबतीत आहे. तुम्ही सुद्धा त्यांची युनिव्हर्सिटीच्या याच्यावर जाऊन तुम्ही बघू शकता की त्यांची लिंक बरोबर आहे की नाही आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातनं आपल्याला जास्तीत जास्त ट्रान्सपरन्सी मेंटेन करण्यासाठी हा उद्योग केलेला आपण आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला हार्ड कॉपी का पाठवायची नाहीये. फॉर एक्झाम्पल असं गृहीत धरूया की औरंगाबाद शहरामध्ये आपण असं विचार करू की 10 कॉलेजेसच्या मुलांनी फॉर्म भरलेले आहे. आता 10 कॉलेजची मुलं जेव्हा फॉर्म भरतायत तेव्हा प्रत्येक कॉलेजमध्ये 2-2, 3-3 मुलांनी जर फॉर्म भरले असतील तर प्रोग्राम ऑफिसरने पहिल्यांदा ते फॉर्म चेक केले पाहिजे. त्याला ऑनलाईनला चेक करायला प्राधान्य आहे. त्याने प्रत्येक गोष्ट तपासायची. ती तपासल्यानंतर त्याने स्वतःचे मार्क अलोकेटेड करायचे. जेव्हा तो अलोकेटेड करेल त्या लिंक तपासेल आणि त्याने जर सबमिट केलं तर मग त्याला आपोआप आपल्या कॉलेजच्या मुलांची लिस्ट तयार झालेली दिसेल. मग कॉलेजमध्ये जर लिस्ट त्याला तयार झाली तर त्याला लक्षात येतंय की माझ्या कॉलेजमधल्या 5 मुलांमध्ये पहिला कोण आहे, दुसरा कोण आहे, तिसरा कोण आहे, चौथा कोण. म्हणजे इथे पहिला टप्पा संपलाय महाविद्यालय स्तरावरचा. पहिला जो मुलगा असेल तो ऑटोमॅटिकली विद्यापीठाला दिसायला सुरू होईल. विद्यापीठाच्या पोर्टलवर तो आपोआप जाणार आहे. विद्यापीठाच्या पोर्टलवर गेल्यानंतर विवेकानंदाचा एक मुलगा येईल, मिलिंद कॉलेजचा एक मुलगा येईल. अशी जर मुलं यायला लागली एक 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 मुलं तर विद्यापीठाला औरंगाबाद शहरामधली 50 मुलं विद्यापीठाला दिसायला लागतील. तीच गोष्ट नजीकच्या जिल्ह्याची असेल आणि मग नजीकचे जिल्हे जे आहेत त्यांचे सुद्धा त्यांना दिसायला लागतील. आणि जेव्हा त्यांच्या पोर्टलवर येतील तेव्हा ते विवेकानंदाचं पाहतील, मिलिंद कॉलेजचं पाहतील, पैठणच्या कॉलेजचं पाहतील. अशा रीतीने जेव्हा ते तपासायला लागतील आणि प्रत्येकाचे मार्क जेव्हा तपासतील तेव्हा कोऑर्डिनेटरने सिलेक्ट केल्यानंतर त्यातली हायेस्ट मेरिट लिस्ट बनेल. ती त्याच्यामध्ये त्यांना एक दिसेल, तो हायेस्ट आहे तो आपोआप राज्याकडे ट्रान्सफर होईल. एकदा राज्याकडे तो ट्रान्सफर झाला की राज्यस्तरावर त्याला पुरस्कार 100% आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की आपला मुलगा चांगल्या रीतीने जर आपण शोधून पाठवून दिला तर ऑटोमॅटिकली राज्यस्तरावर त्याला पुरस्कार आहे. मग आपल्याला भांडण करण्याची काही गरज नाही. कोणतंही विद्यापीठ आपलं ह्या ठिकाणी दुश्मन नाही.
कारण माझ्या विद्यापीठाला माझा जागा मिळणारच आहे. तेच कार्यक्रम अधिकाऱ्याला सुद्धा आहे. कार्यक्रम अधिकाऱ्याने पुरस्कारासाठी प्रस्ताव त्याचा जर गेला तर ऑटोमॅटिकली विद्यापीठाला पहिल्या 4 मध्ये तरी नंबर आहे किंवा अप्रिसिएशन मध्ये तर नक्कीच आहे. म्हणजे तुम्हालाही कॉन्फिडन्स आहे की आपल्याला पुरस्कार मिळणारच आहे. मग अशा वेळेस जाणीवपूर्वक आपण चांगल्या रीतीने आपला प्रस्ताव बनवायचा आहे. मग जर आपल्याला राज्यस्तरावर गेल्या गेल्या जर पुरस्कार आहे, मग आपल्या विद्यापीठाचं टार्गेट आपण ठरवायचं, जो उत्कृष्ट असेल तो गेला पाहिजे. कारण राज्याच्या पुरस्कारावर त्या विद्यापीठाचं एकूण अवलोकन केलं जातं आणि विद्यापीठामुळे महाविद्यालयाला एक रेकग्निशन मिळतं. म्हणून आपली महाविद्यालयाची पहिली जबाबदारी आहे की चांगल्यात चांगल्या मुलाचं चांगलं प्रपोजल आपण सबमिट करणं, जेणेकरून विद्यापीठाला सुद्धा चांगल्यात चांगला मुलगा आपल्याला राज्यावर पाठवता येईल. एकदा राज्याकडे आला की पहिल्या 4 मध्ये जर आपला मुलगा येणार असेल तर मग राज्य सरकार सुद्धा तुमच्या 4 मुलांची शिफारस ही नॅशनल लेवलच्या अवॉर्डसाठी करणार. म्हणजे आपल्याला आपला पुरस्कार इतका चांगला गेला पाहिजे की आपल्या पुरस्काराला कोणीही नाकारता कामा नये. उगाच यांनी काय केलं त्यांनी काय केलं यापेक्षा आपला पुरस्कार स्वच्छ, सुंदर आणि पूर्णतः आपण जे जे कामं केली आहेत त्याचा जर देखावा आपण त्या ठिकाणी निर्माण केला तर बरं होईल. मग अशा वेळेस कार्यक्रम अधिकारी आणि कार्यक्रम समन्वयक यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की जो मुलगा विद्यापीठाकडे जाणार आहे त्याच मुलाचं आपल्याला हार्ड कॉपी बनवायची आहे. आणि ती हार्ड कॉपी सुद्धा विद्यापीठाला आवश्यकता असेल तर, जर विद्यापीठाला असं लक्षात आलं की 4 जिल्ह्यांमधले पहिलेच आपण जिल्हा स्तरावर आणि विद्यापीठ स्तरावर देणार असू, तर मग त्यांचा जो बेस्ट आलेला आहे त्या बेस्ट मुलाचाच फक्त प्रस्ताव त्यांनी मागवावा, बाकीचे प्रस्ताव नाही मागितले तरी चालणार आहे. म्हणून कार्यक्रम समन्वयकांनी काळजीपूर्वक हे करायचं आहे की आपली मेरिट लिस्ट तयार झाल्याशिवाय कोणत्याही मुलाला हार्ड कॉपी करायला लावू नये. वाटल्यास तुम्ही त्याला मेलने तुम्ही मागवा, अन्यथा तुमच्याकडे ऑप्शन आहे की आपण त्या क्लिकवर जावं, तिथे त्याचे फोटो तपासावे. म्हणजे यामुळे मुलांना होणारा जो खर्च, महाविद्यालयाला होणारा खर्च तो होणार नाही. का तर पुरस्कार का येत नाही, तर मग कार्यक्रम अधिकारी म्हणतो याचा खर्च कोणी करावा. मुलं तेवढा खर्च बाइंडिंगचा याचा करायला तयार होत नाही, म्हणून ते पुरस्कार बनवायलाही तयार होत नाहीये. मग अशा वेळेस आपल्याला त्या मुलाला मोटिवेट करून चांगल्यात चांगल्या मुलाला जर आपण पुरस्कार बनवण्यासाठी जर प्रोत्साहन केलं तर मला वाटतं खूप चांगल्या रीतीने होऊ शकेल. प्रश्न केअरफुली वाचा. प्रश्न वाचल्यानंतर त्याला काय अपेक्षित आहे त्याचं सर्टिफिकेट गोळा करा, त्याची एक लिंक तयार करा आणि मगच प्रश्न भरायला सुरू करा. प्रश्न भरणं हे अवघं अर्ध्या तासाचं काम आहे, पण त्यापूर्वीची जी मेहनत आहे ती एका दिवसाची आहे. पूर्ण लिंक बनवणं, पूर्ण फोल्डर तयार करणं. आणि म्हणून अशा वेळेस विद्यापीठाने आपले टेक्नॉलॉजिकल जे एक्सपर्ट्स आहेत हे जर त्यांना मदतीला दिले तर मग ते अधिक चांगलं आणि सुलभ होईल असं मला वाटतं. आणि म्हणून महाविद्यालयामध्ये आपण नॅक करतो आहोत, नॅकला आपण लिंक बनवलेली आहे, त्यामुळे सगळ्यांना माहिती आहे की लिंक कशी बनवली जाते. आणि हल्ली तर माझ्यापेक्षाही मुलगा शार्प आहे, त्याला कळतं की मी कुठे ठेवलं की लिंक तयार होईल. म्हणून मुलांना लिंक कुठून मिळणार, कशी मिळणार याचा खूप चांगला अभ्यास झालेला आहे. त्यामुळे मुलांकडनं पण शिकण्यासारखं आहे. म्हणून कार्यक्रम अधिकाऱ्याला जर असं वाटत असेल की मला येत नाही तर त्याने नक्की मुलाची मदत घ्यावी आणि मुलाच्या मदतीने करावं. तुमच्याकडे तर आम्रपाली मॅडम आहेत, त्या टेक्निकलला पण चांगल्या रीतीने सपोर्टिव्ह आहेत, त्यामुळे तोही रोल तुम्हाला प्ले करतो. तुमच्या दृष्टिकोनातनं ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. म्हणून ह्या बाबतीमध्ये आपण सकस व्हावं. अधिकाधिक मार्गदर्शन तुम्हाला देसाई सर करतीलच, कारण त्यांनी ह्या वेळेस त्या वेबसाईटवर खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्यामुळे ते तुम्हाला आणखीन चांगल्या रीतीने याच्यावर सांगू शकतील. आणि TR पाटील सरांनी एक लिंक बनवलेली आहे, त्यातनं ते मुलांची माहिती घेतायत. अपडेट आहे त्यांच्याकडे की कोण कोण मुलं इलिजिबल आहेत. आणि एवढं डेअरिंग फक्त तेच करू शकतात ज्यांचं ह्या मुलांवर लक्ष आणि बारकाईने माहिती आहे. आणि म्हणून त्यांनी हे सेशन जे ठेवलेलं आहे त्याच्यावरून लक्षात येतं की त्यांच्या डोक्यात सगळी मुलं तयार आहेत. 5 जिल्ह्यांमधले कोण कोण इलिजिबल आहेत तेही त्यांच्या डोक्यात आहे, कोणतं महाविद्यालय तेही आहे. म्हणजे इतकी मला म्हणतो एवढी तत्परता त्यांच्याकडे आहे आणि एवढ्या पद्धतीने त्याने मुलांशी संपर्क साधलाय. त्यामुळे त्यांना खरं धन्यवाद देतो मी, कारण एवढी डेअरिंग कोणी करणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणावर की लगेच ह्याच मुलांना ह्याच महाविद्यालयांना करणं. याचा अर्थ त्यांना कम्प्लीट कल्पना आहे की कोण इलिजिबल आहे आणि कोण नाही आणि कोण भरू शकतं.
म्हणून त्या दृष्टिकोनातून आपल्याला धन्यवाद. काही प्रश्न उत्तर असतील कुठल्या प्रश्नांबद्दल तर मी तुमच्याशी मोकळेपणाने बोलायला तयार आहे, नाहीतर देसाई सर आपल्याला मार्गदर्शन करतीलच. मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. आपण सुंदर असं जे काही मांडणी या ठिकाणी केलेली आहे की मला असं वाटतं आमचे सर्व कार्यक्रमाधिकारी आणि स्वयंसेवक यांना याबाबत कुठलीही शंका असणार नाही. कारण आपण एवढं छानशी मांडणी केलेली आहे की रक्तदान करताना, वृक्षारोपण करताना पैकीचे मार्क कसे घ्यायचे आहेत अगदी सविस्तरपणे, किंवा नॅशनल लेवलचा कॅम्प असेल, आरडीचा कॅम्प असेल. कारण मागच्या वर्षी देखील ही थोडे दुविधावस्था झाली होती आणि हे जे काही आपलं वणीचं शिवून आपण छानसं असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि इतकं सुंदर असं मार्गदर्शन केल्यामुळे आमच्या कार्यक्रमाधिकाऱ्यांना निश्चितच पुरस्कार निवडीसाठी ही आपलं मार्गदर्शन अनमोल असं ठरणार आहे. यानंतर आदरणीय प्रभाकरजी देसाई सर, महाराष्ट्र राज्याचे जे काही एसएलओ आहेत, त्या ठिकाणी आपल्या आता जॉईन झालेले आहेत. काही कार्यक्रमानिमित्त ते आपल्या जॉईन होण्यासाठी होणार होते, मग जॉईन झालेले आहेत. मी सरांना मार्गदर्शन करतो, सर विनंती करतो की आपण देखील आमच्या कार्यक्रमाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करावं. आदरणीय देसाई सर. सर नमस्ते, आवाज येतोय? हो सर, येतोय. येस सर. खरं म्हणजे मी फार कमी बोलणार आहे, कारण मगापासून मी ऐकतोय आदरणीय अतुल साळुंखे सरांनी फार व्यवस्थित मार्गदर्शन, मुद्देसूद मार्गदर्शन केलेलं आहे. आणि याही नंतर काही प्रश्न उपस्थित झाले तर त्या प्रश्नांसाठी साळुंखे सर आपल्या सगळ्यांनाच उपलब्ध असणार आहेत. मार्गदर्शक म्हणून त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची असणार आहे. सर्वप्रथम मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजने विभागाचे कार्यक्रम समन्वयक तथा संचालक डॉक्टर TR पाटील सर यांचे आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी राज्य संपर्क अधिकारी व विशेष कार्य अधिकारी डॉक्टर अतुल साळुंखे सरांचा सुद्धा अत्यंत सन्मानाने उल्लेख करतो. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत संलग्नित असलेली सगळी महाविद्यालये, परिसंस्था आणि या सगळ्यांमधील कार्यक्रम अधिकारी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक या सगळ्यांचा नम्रतापूर्वक उल्लेख करतो. आपण आता एका निर्णायक अवस्थेत पोहोचलेलो आहोत. महाराष्ट्र शासनाचं परिपत्रक पोहोचलेलं आहे आपल्या सगळ्यांपर्यंत आणि साळुंखे सरांनी म्हटल्याप्रमाणे आता आपण जे प्रत्येक विद्यापीठाचे कार्यक्रम अधिकारी, त्या कार्यक्रम अधिकाऱ्यांनी सुरुवातीला आपल्या विद्यार्थ्यांची नोंदणी करायची आहे. अर्थात आम्ही परिपत्रकात हे जरूर म्हटलेलं आहे की जे विद्यार्थी आता लगेच पुरस्कार भरण्यासाठी पात्र आहेत आणि इच्छुक आहेत अशांची नोंदणी प्राथम्याने करावी, त्यांना अग्रक्रम द्यावा आणि लगेच मग आपल्या पुढच्या कालखंडात म्हणजे लगेचच ते झाल्यानंतर आपल्या इतर विद्यार्थ्यांची नोंदणी मात्र अव्याहत सुरू ठेवायची आहे, हेही आपण लक्षात ठेवूया. पाटील सरांच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांपर्यंत हेही सांगू इच्छितो की ज्या महाविद्यालयाला आता सध्या आज पुरस्कारासाठी अर्ज करायचा नाही, त्या महाविद्यालयाचा विद्यार्थी किंवा कार्यक्रम अधिकारी अर्ज करणार नाहीत, त्यांनी सुद्धा या पोर्टलवर विद्यार्थ्यांची आपली नोंदणी करायची आहे. हे मात्र फार काळजीपूर्वक आपण सगळ्यांनी ध्यानात घ्यावं. आणि आता जो महत्वाचा आहे, ज्यासाठी ही बैठक आयोजित केलेली आहे आणि ज्यात आपण सगळ्यांनी अतुल साळुंखे सरांचं आता मार्गदर्शन घेतलं, त्यामध्ये अतुल साळुंखे सरांनीच मागच्या वर्षी जो अतिशय महत्वाचा उपक्रम आपल्या सगळ्यांसाठी सुरू करून दिला, ती म्हणजे अत्यंत पारदर्शक अशा प्रकारची पुरस्काराची ऑनलाईन प्रणाली. आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली यावर्षी सुद्धा आपण त्या पारदर्शकतेमध्ये आणखी थोडीशी भर घातलेली आहे. दिवस म्हणजे ज्यावेळी या संदर्भातल्या टेक्नॉलॉजिकल अशा सगळ्या याच्याशी बैठका झाल्या, त्या सगळ्यांना त्याने मार्गदर्शन केलेलं आहे. आपल्या अनुभवांचं जे देणं आहे ते आम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचवलेलं आहे. मित्रांनो, आता आपण सगळेजण पुरस्कार भरण्यासाठी सज्ज आहोत. मगाशी सर म्हणाले तसं त्या पद्धतीनं आपण फार अपरिचित आहोत अशातला भाग नाही, कारण आपण सगळेजण नॅकच्या प्रक्रियेतून जातो आणि नॅक प्रक्रियेला आपण जसं जो
CSR असतो, म्हणजे जो आपण काय म्हणजे आपण त्याचा जो रिपोर्ट असतो तो रिपोर्ट आपण आपल्या महाविद्यालयाच्या वेबसाईटवर टाकत असतो. आणि त्यामुळे अगदीच आपण या सगळ्या प्रकारच्या गोष्टींना नवीन आहोत असं नाही, पण आम्ही असं आवाहन केलेलं आहे की विद्यार्थी आणि कार्यक्रम अधिकारी यांना सोयीचं व्हावं किंवा त्यांना मदत मिळावी, आणि म्हणून TR पाटील सरांना असं आवाहन करायला हरकत नाही की आपण विद्यापीठ म्हणून या सगळ्यांच्या पाठीशी उभं राहावं, आणि जिथे जिथे तांत्रिक गोष्टींची अडचण येते आहे, लिंक तयार करण्यापासून ते त्या लिंकचं प्रक्षेपण हे ठळकपणे दिसेल अशा प्रकारच्या याच्यापर्यंत आपण त्यांना मदत करावी असंही मी आवाहन करतो. मगाशी सरांनी सांगितलं ते बरोबर आहे की आपली लिंक ही व्हिजिबल असली पाहिजे, ती तिथं त्याच्यात काही बदल होऊ नये, त्याचं टॅम्परिंग होऊ नये किंवा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची गोष्ट बदलू नये. त्याचं कारण, आणि ती जर तिथून नाहीशी झाली, अस्थानी गेली आणि जर ती तपासणाऱ्याला सापडली नाही, तर त्याचा तुमच्या म्हणजे तुम्ही इलेक्ट्रॉनिकली किंवा ज्याला आपण ऑनलाईन पद्धतीने तुम्ही पहिले आहात, पण प्रत्यक्ष तपासणीच्या वेळी मात्र तुमचे मार्क्स कमी होऊ शकतात पुराव्यांच्या अभावी किंवा त्या लिंकच्या अभावी. आणि म्हणून आपण या बाबतीत अत्यंत जागरूकपणे डोळ्यात तेल घालून काम करावं असं मी आपल्याला आवाहन करतो. खरं म्हणजे जी ऑनलाईनची प्रणाली विकसित करणारी जी टीम आहे, त्या टीमकडून एक हेल्पलाईन नंबर आपल्याला कार्यालयीन वेळेमध्ये उपलब्ध करून दिलेला आहे. आम्हा सगळ्यांचे फोन नंबर तुमच्या सगळ्यांकडे आहेत. आपण सतत एकमेकांच्या संपर्कात राहणार आहोतच, पण कार्यक्रम अधिकारी आणि विद्यार्थी स्वयंसेवक यांनी आपली ऑनलाईन नोंदणीसाठी सुद्धा आपल्याला आजचा दिवस धरून 3च दिवस आहे, पण ह्या 3 दिवसांमध्ये आपल्याला ही खात्री करायची आहे की ज्या लिंक आपण काय करतो आहोत त्या ऑनलाईन अर्जावरती ठेवतो आहोत, त्या लिंकची पहिल्यांदा खात्री करावी. ती खात्री झाल्यानंतरच त्या लिंकचं प्रक्षेपण त्या ऑनलाईन अर्जामध्ये करावं, म्हणजे मग तुमच्या विद्यापीठाला ती जी लिंक आहे ती लिंक तपासता येणं शक्य आहे. त्या संदर्भात मला असं वाटतंय की त्या विद्यापीठानं म्हणून जी एक प्रणाली यंत्रणा जी राबवली असेल त्या पद्धतीचा अवलंब TR पाटील सर तुमच्यापर्यंत ती सगळी गोष्ट पोहोचवतीलच, परंतु 15 तारखेपर्यंत साधारणपणे आपण विद्यार्थ्यांचं नोंदणी आणि प्रस्ताव ऑनलाईन सादर करून घेतो आहोत, कार्यक्रम अधिकारी आणि कार्यक्रम समन्वयकांचं सुद्धा. त्यानंतर पहिली ऑनलाईन छाननी जी आहे ती छाननी सुद्धा त्या विद्यापीठांना 16 तारखेपर्यंतच करायची आहे, महाविद्यालय आणि विद्यापीठांना 16 तारखेपर्यंतच करायची आहे, आणि त्यानंतर 16 तारखेला पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे. दुसरी छाननी जी आहे विद्यापीठ स्तरावरची ती 17 तारखेला पूर्ण होईल, आणि 17 तारखेला पूर्ण झाल्यानंतर तुमचे ऑनलाईन आणि लिंक याला धरून त्या पुराव्यानिशी सादर झालेली जी हार्ड कॉपी आहे ती हार्ड कॉपी विद्यापीठाने महाराष्ट्र शासनाकडे 22 जुलैपर्यंत पोहोचवायची आहे, आणि 23 जुलैला लगेच अंतिम छाननी महाराष्ट्र शासनाच्या पातळीवर होईल, आणि मग त्या संदर्भातली प्रक्रिया, बैठका आणि महाराष्ट्र शासनाचा GR शासन निर्णय निघून 31 तारखेपर्यंत केंद्र शासनापर्यंत हे प्रकरण जाणार आहे. म्हणजे पहिल्यांदा राज्य शासनाचे पुरस्कार जाहीर होतील, आणि ते जाहीर झाल्यानंतर त्याची प्रत आणि प्लस आपल्या सगळ्या हार्ड कॉपी या केंद्र शासनाकडे जातील. या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अंदाज बघता किंवा ही सगळी अगदी कमी कालावधीत ही सगळी कसरत करावी लागणार आहे, हे सगळं लक्षात घेता मला असं वाटतंय की आपण आत्ता जो दिलेला वेळ आहे तो त्याला स्टिप्युलेट राहावं, त्याचं भान ठेवावं, आणि त्या संदर्भात मला असं वाटतं की फार बारकाईनं एकमेकांना मदत करत आपण एकमेकांना मदत करतो म्हणजे एकमेकांची चोरी करतो असं नाही. मगाशी सर म्हणाले तसं आपल्यात NSS आहे, त्यामुळे NSS मध्ये आपलं प्रमाणपत्र तर दुसरा घेऊ शकत नाही, त्यामुळे दुसऱ्याला मदत करायला काही हरकत नाही. तांत्रिकदृष्ट्या मदत करणं हे नेहमीच गरजेचं असतं. त्याच्यातनं आपण नॉट मी बट यू हा जो संदेश आहे तो याच्या
या बाबतीत सुद्धा आपण द्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये पुरस्कार आहे किंवा हे आहे म्हणून मागे राहण्यात काही अर्थ नाही. एकमेकांना मदत करून आपण पुढे जाऊया. दुसरी गोष्ट, सगळ्या कार्यक्रम अधिकाऱ्यांनी आणि स्वयंसेवकांनी हे जरूर लक्षात घ्यावं की पुरस्कार ही आपली कामगिरी सांगते. आपल्या कामगिरीला आपण दाखवू शकतो प्रत्यक्ष पुराव्याच्या आधारे, आणि त्यामुळे पुरावा महत्वाचा. आणि पुरावे हे आता इतके ट्रान्सपरंट आपण केलेले आहेत लिंकच्या माध्यमातून, त्यामुळे दुसऱ्या कोणाला या बाबतीत काही बोलता येणार नाही. अशा प्रकारची इतकी पारदर्शी व्यवस्था यावर्षी तयार होईलच. पण एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की पुरस्कार प्राप्तीनंतर एक कवित्व सुरू होतं आणि त्याचा परिणाम राज्याच्या आणि देशाच्या पातळीवर विनाकारण अकारण होत जातो. त्यामुळं स्वयंसेवकांनी आणि कार्यक्रम अधिकाऱ्यांनी आपण ह्या सगळ्यांनीच, महाराष्ट्रातल्या सगळ्यांनाच आपण ते सांगतो आहोत. या निमित्तानं मी इथेही सांगतो की आता आपण जे एक कायम ज्याला आपण NSS ची म्हणून जी एक ओळख आहे ती ओळख कायम राहावी आणि त्या ओळखीचा स्पर्धात्मक आणि कायम ज्याला आपण व्याज स्पर्धात्मक नको असलेल्या स्पर्धेचा अंश किंवा दंश आपल्या या सगळ्या प्रक्रियेला होणार नाही. आणि म्हणून आपल्याकडे काय आहे की कुणालाही या संदर्भातली काहीही माहिती लागली तर त्याचं काय म्हणू ज्याला आपण ते तुम्हाला तपासून बघण्याची किंवा ते पब्लिक डोमेन मध्ये उपलब्ध असल्यामुळे त्याच्यावर कुठल्याही प्रकारची अकारण समाज माध्यमांमध्ये चर्चा किंवा त्या प्रश्नांना उठवण्याची गरज नाही. त्यामुळे त्या गोष्टींचा आपण जरूर विचार करावा. तो विचार करून मला असं वाटतं की एक संवेदनशीलता आपण बाळगू आणि ती संवेदनशीलता जर आपण केली, बाळगली, तर साळुंके सर म्हणाले तसं आपल्या समोर प्रोफॉर्मा आहे, त्या प्रोफॉर्म्याला धरून आपला प्रत्येक कागदपत्र, प्रत्येक पुरावा, त्या संदर्भातलं एकूण सगळं कॅल्क्युलेशन, त्याची समरी, त्याचा सारांश आणि फोटोग्राफ्स हे सगळंच्या सगळं मला असं वाटतं की आपल्याला उपलब्ध आपण ते करून घ्यावं. एक दिवस त्या सगळ्यांमध्ये त्याची पूर्वतयारी करण्यामध्ये घालवावा आणि ती तयारी केल्यानंतर महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या माध्यमातून लिंकची एकदा निश्चिती झाली की लगेचच्या लगेच मला असं वाटतं की तुम्हाला फॉर्म भरायला फार वेळ लागणार नाही. 3 दिवस सुद्धा तुम्हाला फार मोठे आहेत किंवा हा कालावधी सुद्धा मोठा आहे, अशाच प्रकारची जाणीव तुम्हाला व्हायला लागेल. त्यामुळे या बाबतीत आपण पुरेसं आश्वस्त असावं. महाराष्ट्र शासन आणि एकूणच NSSचं प्रशासन आपल्या बरोबर आहे असं म्हणायला काहीही हरकत नाही. त्यामुळे तुम्हाला फोनच्या माध्यमातून, SMS च्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून जसं मिळेल तसं TR पाटील सर पहिल्यांदा आणि नंतर मग या सगळ्या पाठीने आपण असं वाटतं की आपण पुढे जाऊया. मला बोलावलं आणि आपल्याशी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. मी इथं थांबतो आणि काही प्रश्न असतील तर ते साळुंके सरांना विचारायला हरकत. सर्वांना विनंती आहे की आपले प्रश्न या ठिकाणी विचारायला हरकत नाही. खाडे सर, काही प्रश्न आहेत का? कार्यक्रम अधिकारी, विद्यार्थ्यांना काही प्रश्न असतील स्वयंसेवकांना तरी त्यांनी विचारायला हरकत नाही. धन्यवाद सर, खूप छान माहिती मिळाली आम्हाला. सर नुकत्याच जो कॅम्प झाला होता त्यामध्ये नॅशनल सेरेमनी झाली होती, तर त्याचे पण सर्टिफिकेट आमच्याकडे आहेत. हा सर, नमस्कार. तर ते नॅशनल युथ फेस्टिवल मध्ये सर्टिफिकेट कन्सिडर होईल का? नॅशनल NIC जर कॅम्प आहे तो NIC कॅम्पचे स्वतंत्र मार्क आहेत ना तुम्हाला? नाही सर, क्लोजिंग सेरेमनी झाली होती. पार्ट आहे. हो हो हो, तो त्याचाच पार्ट आहे. जेव्हा तुम्ही हे बघा, प्री ID SID एका कॉलम मध्ये आहे, दुसऱ्या कॉलम मध्ये RD आहे, तिसऱ्या कॉलम मध्ये NIC कॅम्प आहे, त्याच्यामध्ये मेगा कॅम्प आहे, युथ फेस्टिवल आहे, NIC आहे, हे सगळे इन्क्लूड केलेलं आहे. म्हणजे कोणताही कॅम्प, म्हणजे नॅशनल लेवलचा जोही कॅम्प आहे तो त्याच्यामध्ये इन्क्लूड केला आहे. आणि शेवटच्या याच्यामध्ये इंटरनॅशनल डेलिगेशन्स आहे. त्यामुळे मधला जो 10 मार्कांचा काळ आहे त्याच्यामध्ये तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी टाकू शकता. ओके सर, थँक्यू. आणखी कोण आहे?
कार्यक्रम अधिकाऱ्यामध्ये सगळ्यांना समजलंय वाटतं. तर असंच हरकत गृहीत नाही. धरायला पाहिजे. येस, हरकत नाही. जरी काही तुमच्या शंका असेल तर तुम्ही आपल्याला मेल करू शकता. त्या मेलच्या अनुषंगाने आपण त्या प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी प्रयत्न करूया. तर आज अगदी कमी वेळेमध्ये या ठिकाणी आज विद्यापीठाच्या वतीने जे काही महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारासाठी आयोजित करू पुरस्कार सादर करू पाहत आहे अशांसाठी सविस्तर असं मार्गदर्शन करावं. आज एक मानसिकता म्हणजे एक मला वाटलं होतं की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचावं, ते या ठिकाणी साकार करण्याचा प्रयत्न केला. कमी वेळेमध्ये आदरणीय राज्य संपर्क अधिकारी प्रभाकरजी देसाई सर आणि माजी राज्य संपर्क अधिकारी आदरणीय अतुलजी साळुंके सर हे दोघंही या ठिकाणी आलेत आणि आम्हाला बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं आहे. एवढं माझं कंटिन्यू मार्गदर्शन या ठिकाणी चालूच असतं. कम्युनिकेशन काय सर काय करायचंय कसं करायचंय तेव्हा देसाई सर आणि साळुंके सर हे दोघंही मार्गदर्शन नेहमी करतच असतात. याही पुढे त्यांचं आपल्याला मार्गदर्शन लाभणारच आहे. अगदी म्हणजे स्वयंसेवकांच्या आणि कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या शंका अधिकाधिक आपल्याला त्यातून निरसन करावं हा उद्देश या कार्यक्रमाचा पाठिंबाचा होता. एकंदरीतच मागच्या वर्षी ज्या समस्या आल्या होत्या ज्याच्यामुळं साळुंके सरांना मी सदोदित फोन करायचं असायचो की सर काय करायचंय, किती मार्क टाकायचे आणि मग कॅल्क्युलेशन करताना पुढे पुढे अडचणी यायच्या. या सगळ्या सक्सेस स्टोरी म्हणायला हरकत नाही मागच्या वर्षीच्या, कारण आमचा टॉपचा माणूस देखील त्याला पुरस्कार भेटला नाही. सगळ्या म्हणजे घडलेल्या स्टोरी आहेत. तो कार्यक्रमाने माझ्यावर नाराज झाला, म्हणून बाबा मी काय करू त्याला. म्हणजे अशाही काही घडलेल्या बाबी आहेत. मी इकडे गेलो होतो वरती तिकडे गेला होता, काही हरकत नाही, त्याचं काय काहीच नाही, मार्क कशी मिळणार. म्हणजे ह्या सत्य जे काही आपण त्याला मराठी म्हणतो बाप दाखवून श्राद्ध घाल, हे सांगायला हरकत नाही. तशा प्रकारे तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असेल तर या ठिकाणी तुम्हाला मार्क मिळणार. ही जी काही अगदी तटस्थ भूमिका ही पाहायला मिळते. मला वाटतं याच्यामुळे कार्यक्रम समन्वय हा एका दृष्टीकोनातून सेफ झालेला आहे देसाई सर, जेणेकरून कोणाचे फोन येणार नाही आता आम्हाला. कारण कधी कधी हा प्रश्न प्रेशर येतो आणि तो येणार नाही, कारण या ठिकाणी सत्य परिस्थिती. मी कालच आपली चर्चा केली होती की जे काही आमचे 4 लोक आता टॉपला येणारे जिल्ह्यातले त्यांचं प्रेझेंटेशन आदरणीय कुलगुरूंनी मागच्या वर्षी जाहीर केलं होतं की आमच्या समोर करायचं आहे. म्हणजे जी विद्यापीठाची जी कमिटी आहे या विद्यापीठाच्या कमिटी समोर या ठिकाणी हे जे काही 4 आमचे जिल्हास्तरीय आम्ही काढणार आहोत म्हणजे माझ्या लेवलला, त्यांचं प्रेझेंटेशन कुलगुरू महोदय आणि ती समिती बघणार आणि मग त्यातला जो काही सर्व उत्कृष्ट आहे जो आम्ही महाराष्ट्र शासनाला देणार आहोत असा निर्णय आदरणीय कुलगुरू महोदयांनी आमच्या सल्लागार समितीमध्ये किंवा मागच्या जी काही स्क्रुटनी कमिटीमध्ये जाहीर केला होता. ती एक त्याची फलनिष्पत्ती आहे, जेणेकरून पारदर्शक अधिकारी कशी होईल हाही उद्देश आदरणीय कुलगुरू महोदयांचा होता. त्याचबरोबर मागच्या वर्षी जी काही प्रक्रिया सुरू झाली होती त्यातील जी काही त्रुटी आहेत त्या देखील आपल्याला यावर्षी आदरणीय देसाई सरांनी त्याच्यामध्ये बरेच काही बदल घडून आणला गेला. त्यामुळे करते, करवते आणि करणारे अशा तिघांचेही या ठिकाणी खऱ्या अर्थाने मिलाप झाला आणि आमच्या कार्यक्रमाधिकाऱ्यांना आणि स्वयंसेवकाला निश्चित याचा बेनिफिट झाल्याशिवाय राहणार नाही. त्याबद्दल आदरणीय ज्यांनी असं सुंदर असं मार्गदर्शन केलं अतुलजी साळुंके सर आणि आपले SLO या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांनी देखील बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल विद्यापीठाच्या वतीने मी दोन्ही मान्यवरांचे आभार मानतो आणि या ठिकाणी आजची मीटिंग संपली असं जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय देसाई सर. धन्यवाद. तुमचं मार्गदर्शन महत्वाचं आहे आणि पाटील सरांनी लगेच त्याला तात्काळ प्रतिसाद देत येस येस खरंच मानलं पाहिजे त्यांना. सर मी रात्रीच लिंक करून टाकली होती महत्वाची गोष्ट आणि हे युट्यूब म्हणून टाकून देतो सर मी. मध्ये काय होईल सगळ्यापर्यंत येईल आधी मुलांपर्यंत पोहोचेल. चालेल. ओके थँक्यू. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद. शॉर्ट